तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो होतो सांगलीमधील आटपाडीला कामानिमित्त. आता BCIचे काही नियम आले त्याप्रमाणे आम्हाला कोर्टातली काय प्रोसिडिंग चालू आहे ते काही सांगता येणार नाही. पण तरी आम्ही जे काय फिरलो आहे त्या निमित्तानं किंवा फिरणं होतं आहे, कामासोबत जे काही एन्जॉयसुद्धा होतात ते सुद्धा त्यात सगळं मी दाखवणार आहे आणि सांगणारसुद्धा आहे. बऱ्याच वेळा कामाच्या निमित्त फिरत असताना चांगली चांगली लोकेशन फिरणं होतात, ती लोकेशनसुद्धा सगळी तुम्हाला दाखवणार आहे. आता जायचं आहे आपल्याला कोर्टात आणि आपण पोचलेलो आटपाडीमध्ये. आटपाडीच्या कोर्टातलं काम आटपून आपल्याला निघायचं आहे थेट खेडच्या कोर्टातलं मॅटर आटपून मग पुण्याला रवाना व्हायचं आहे. तर मधात जे काही एन्जॉयमेंट असेल, जे काही चांगले चांगले व्ह्यू पॉईंट मिळतील किंवा जे काय असेल ते त्याची अपडेट देत राहील. व्हिडिओ नक्की बघा, फार जबरदस्त एन्जॉयमेंट झालेला व्हिडिओ आहे. गाडी काढायला झाडा खाल्ला आत्ताच आम्ही कोर्टातून आलोय. आता आम्ही घरी दुसऱ्या कोर्टला चाललेलो आहोत. तर आता आम्ही काय करणार, एक आता पुस्तकी चिल्ड बिअर घेणार आहोत. सगळं चांगला व्हिडिओ निघाला, फालतू म्युझिक टाकावं लागतं आता मला याच्यावर. काही नाही, काय माणसं आहेत म्हटलं, माणूस चांगला बोलायला लागला आता. वाकड बिकड कापणार आहे, दारवा बिरवा चांगला जरा कॉमेंट करणार आहे म्हटलं माणूस. माझी ताई आहे ना, ताई काय आमच्या मोरे साहेबांना तशी गंमत करण्याची जुनी सवय आहे, पण तसं काही नाही, त्यांचा गमतीचा स्वभाव आहे. आता आम्ही निघालो होतो आटपाडीवरून, सांगलीवरून डायरेक्ट खेडला जायला. आणि खेडला जाताना हा जो काय रस्ता आहे, मला वाटतं कराड उमरजला निघतो. आणि या रस्त्याने म्हणजे भयंकर पवनचक्क्या लागतात आणि इतक्या मोठमोठ्या पवनचक्क्या आहेत ना. आता खरं तर तो उन्हाळ्याचा वेळ होता त्यामुळे सगळं रखरखतं दिसतंय सगळे डोंगर. पण ज्या वेळेस इथं पावसाळा असेल, पावसाळ्यानंतर जे गवत उगेल तिथं, त्यावेळेस हा सीन, हा नजारा एक नंबर असेल. तर आता आम्ही तिथं थांबून फोटो वगैरे काढले होते आणि फोटो काढल्यानंतरसुद्धा ते सीन एक नंबर दिसत होते. एक नंबर तो स्पॉट आहे. पावसाळ्यात त्या रोडला कोणी जर जात असेल तर नक्की व्हिजिट करा. आणि तिथून आम्ही आता पुढे जाणार आहे. हे आहे आमचं चिपळूण, ही वशिष्ठ नदी. वशिष्ठी नदीवरचा हा सूर्यास्त. आणि आमचे चांगलं बोलतोय राव. काय हा माणूस प्रत्येक वेळा बोलायचं, मला व्हॉइस ओव्हर काय करायला लागतो त्या माणूस, त्या याच्यात काही कळलं ना मला. सीटवर घ्या जरा, काय सीटवर घ्या जरा. आम्हा गे राव, झोपायचं मला अजून. असं आता कसं काय झोपता आता? हो, अक्षर आता पण झालं बरं. झोपायचं आता, झोपायचं. वर घ्या, थोडी घ्या. गाठ कुठे आहे अक्षरा? लागला घ्या. चहा प्यायला थांबा अण्णा. हो बाई, तो भारी आहे. थांबा, काय का चहा? काय ना पुढे एक नंबर स्पॉट आहे राव. हो, एक नंबर फोटो काढायला स्पॉट आहे. थांबा की राव सर. नाही, थांबा. हो, एक नंबर स्पॉट आहे राव सर. हो, एक नंबर स्पॉट आहे फोटो काढायला राव. थांबा राव सर, इथंच उतरायची आहे फक्त. घेतल्या माणसाने पुढे बघा. पुढे त्याच्या उतरवायला घाले ना खाली. बघा, घेतल्या माणसाने पुढे राव. अरे तिथं चांगला हो, स्पॉट एक नंबर आहे राव. अजून तिथं सोडा होता अन्न, सोडा घ्या की, दाबा घे राव. एक नंबर स्पॉट. शेवटी चिपळूणला पोचल्यावर त्या स्पॉटला आमच्या मोरे साहेबांनी विनंती केल्यावर गाडी थांबवली. चहा वगैरे घेतला आम्ही. चहा वगैरे घेतल्यानंतर सगळी संध्याकाळ झाली होती तिथून निघायला. खरं तर तो पॉईंट एक नंबर दिसतो, वशिष्ठी नदीचा. तिथून पुढं जात असताना खेडला जायलाच आम्हाला रात्र झाली होती. तर हा टोल नाका लागला होता. परत चहा घ्यायला वगैरे आम्ही थांबलो होतो. तिथून पुढे हे विहंगम दृश्य दिसत होतं संध्याकाळचं. तशी आलो आम्ही सांगलीवरून मोरे साहेबांच्या बंगल्यावरती. आणि हा बंगला आहे लाडघर बीचला. असा हे सगळा हा लक्झरियस बंगला आहे असा. मोरे साहेब इथं निवांत आराम करत आहेत. मोरे साहेब, काय काय प्रतिक्रिया तुमची कालच्या प्रवासाबद्दल? मस्त एकदम झाला प्रवास. तुम्ही एकदम सेफ गाडी चालवली.
आणि खूप मजा आली आम्हाला. आता तुम्हाला दाखवतो बाहेरचा व्ह्यू. डायरेक्ट इथून आणि हा आम्ही झोपला इथं. हा सगळा बंगला आहे. जबरदस्त बंगला आहे लाडघर बीचला. कधी आले तर या इथे. आणि इथून डायरेक्ट त्या साईडला डायरेक्ट समुद्र आहे मोठा. तुम्हाला दाखवतो आता समुद्र. रात्री यायला आम्हाला भरपूर उशीर झाला, 10 वाजले असतील. आता तुम्हाला इथून डायरेक्ट समुद्र दाखवतो. इथून दिसतो डायरेक्ट इथून. हा सगळा बंगला मोरे साहेबांचा लाडघर बीचवरचा. आणि इथून जो दिसतोय ना हा सरळ समुद्र आहे हा लाडघरचा. तामसतीर्थ या साईडला आहे. आणि या साईडला दिसतोय तो एक लाडघर बीच आहे. जबरदस्त दिसतंय इथून वातावरण मस्तपैकी. लाटा वगैरे समुद्राच्या. पाऊस पडून गेलाय त्यामुळे सगळी हिरवळ झालेली आहे थोडी. पावसाळ्याचे दिवस आहेत. मस्तपैकी समुद्राच्या लाटां समुद्रांचा आवाज येतोय. मस्त मॅगी केली आहे नाश्त्याला आपण. वा 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 वा, जबरदस्त मॅगी. जबरदस्त बंगला, त्या समोरचं जंगल आणि पुढे दिसणारा हा समुद्र. एक नंबर कॉम्बिनेशन, एक नंबर. आता इथून निघायचं आहे परत दापोलीला. तिथून जेवणाचा वगैरे सगळा सामान स्टॉक सगळं घेऊन यायचं आहे. चिकन बनवायचा प्रोग्राम आहे. अशी मॅगी आहे. वा, ही मॅगी, समोर दिसणारा समुद्र. वा. एक नंबर. नाश्ता करायला निघालो आहे आम्ही. हा बंगला आहे जिथं राहतो आम्ही. मोरे साहेबांचा बंगला आहे हा. आणि सगळे या साईडला पण बंगले आहेत सगळे असे. आणि प्रॉपर लाडघर बीच या साईडला समोरचा जो दिसतोय तो समुद्र. आता तिकडे चाललो आहे आम्ही. दापोलीला पण जायचं आहे. दापोलीला जाऊन थोडं नाश्त्याचं जेवणाचं वगैरे करायचं आहे. संध्याकाळी चिकनचा बेत आहे. मोरे साहेब गाडी काढायला लागलेत. आता गाडी काढून आम्ही सरळ जाणार आहे दापोलीला. नाही, इथंच आज मुक्कामी आहोत आम्ही. मग आजची काय प्रतिक्रिया शिंदे साहेब तुमची आपले? काय नाही, मुझे साहेब आहेत आमच्या बरोबर. खूप छान वाटते त्यांच्याबरोबर. खूप छान वाटते त्यांच्याबरोबर प्रवास करून. आपल्याला सुंदर लाभदायक प्रवास त्यांच्यामुळे होतोय. होऊच शकला ते कसले डेंजर तुम्हाला माहिती. ब्लॉगिंग करणं गरजेचं आहे. चॅनल खतखत वाढणार आहे आता. खचखच वाढणारा. आणि या माणसाचे जर डायलॉग घेतले तर मग ते अजून जास्त वाढणार आहे खचखत. चला खालनं छटत जाऊ म्हणून वाढणार. कसं करायचं? मधून इकडून आलो आम्ही. सगळी सामानाची खरेदी देऊन सकाळचं संध्याकाळी बनवायचं चिकन वगैरे. आता इथं थांबलोय, सबुरीने थांबलोय. सबुरीमध्ये जेवायला. मोरे साहेब ऑर्डर देऊन आले आतमध्ये. मोरे साहेब, प्रतिक्रिया काय? मस्त सुंदर जेवण. सुंदर नाही, काय ऑर्डर दिली? ऑर्डर दिली आहे बटर चिकन मसाला, बटर चिकन स्पायसी. काय घेतले आपण? आणि बटर सगळ्या रोट्या. सगळं बटरच दिलंय का? बटरच सांगितलं. जे इथं असं म्हणजे तुकाराम मुंडे सारखं सगळं पनीरवाला कार्यक्रम केलाय का तुम्ही? सगळं आपला रॉयल कारभार असतो. आता शेवभाजी, एक पनीर बटर मसाला, बटर रोट्या, दाल तडका, जिरा राईस, असं सगळं कार्यक्रम आटपून आता सबुरीमध्ये जेवायचे आणि निघायचं आपलं. सोलकढी, होय, सोलकढी पिलीच पाहिजे. एक नंबर. बटर रोटी या माणसाला. साधी रोटी, बटर काय आहे, बटर मसाला, शेवभाजी, रोटी, बटर रोटी, सोलकढी. हा माणूस जबरदस्त जेवण. वा वा, एक नंबर. अजून दाल तडका आणि राईस यायचा बाकी आहे. करणार पुढे आता. एवढा आजारी पडला तिकडे सरको आली जरा.
सर्टिफिकेट तर तिची वेबसाईट कोणती आहे मला ती सेंड करतोच खाली बघ ना मला सेंड कर ठीक आहे ना चालेल बरं भाजीपाला घेतला, चिकन बिकन सगळं झालं, भाजीपाला घेतला, टोमॅटो पाणी. नेमकं जेवण झाल्यावर आठवण आलं जेवण करताना की लिंबू आणि मिरच्याच राहिले. आता त्या साईड आता मागे इकडे या साईडला हॉटेल होतं मागं, आता समोर चाललो आहे या साईडला. इथून आता घेणार आहे लिंबू आणि मिरच्या. जेवणं वगैरे झालीच आता आमची. जेवणं करून निघालो आम्ही आता तामस तीर्थ बीचला. लाडगडच्या शेजारी एक छोटंसं बीच आहे आणि फार सुंदर बीच आहे. जर तुम्ही लाडगर किंवा कर्द बीचला जर आले, तामस तीर्थ नावाचा बीच आहे, तो दाखवतो तुम्हाला मी आता. फार जबरदस्त बीच आहे. दापोलीपासून हार्डली मला वाटतं एक 9 किलोमीटर अंतरावरती आहे. हा इकडे एक दाभोळ जे आहे त्या साईडला रस्ता जातो सरळ, आणि हा जातो तामस तीर्थ बीचला रस्ता. दिसतंय का समुद्र? जबरदस्त बीच आहे, छोटासा बीच आहे एकदम. बाजूलाच त्या साईडला लाडगरचा बीच आहे आणि रस्ता थोडा कंजेस्टेड आहे, त्यामुळं 4 व्हीलर शक्यतो तुम्ही मागे लावल्या तरी चालतील. पण आता मोरे साहेब ऐकत नसल्यामुळं आम्ही इच्छेखातर त्यांच्या 4 व्हीलर इथं आणलेली आहे. आता हे जरा कट टू कटवाला विषय आहे इथं, अशा गाड्या जर लागलेल्या असतील तर. आणि जबरदस्त असा नजारा, जबरदस्त असा समुद्र किनारा आणि जबरदस्त व्ह्यू. वा 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 वा. आता बीचवर टाकताय की काय? बस आता इथं गाडी लावलेली आहे आम्ही. हा बघा बीच, थोडा कचरा आलेला आहे आता पाऊस पडल्यामुळं. हा बीच आहे सगळा. त्या साईडला तिकडे लाडगर बीच आहे. इकडे सगळे म्हणजे हरणे वगैरे, हरणे जंजिरा किल्ला. पावसाळा असल्यामुळं आता सगळं कचरा इथं आलेला आहे आणि आपण जो कचरा फेकतो तोच समुद्र आपल्याला रिटर्न करतो. मागच्या वेळेसला आम्ही त्या खडकाच्या पार तिकडे आतमध्ये गेलो होतो, तिथपर्यंत सगळा बीच मोकळा होता. त्या साईडला लाडगर आहे. आता भरती आलेलं आहे त्यामुळं प्रॉपर पाणी बीचपर्यंत टेकलेलं आहे. असं एवढा फरक पडतो भरती आणि ओहोटीचा. पावसाळ्यात तसंही पावसामुळं पूर्ण बीच भरलेलाच असतो, समुद्राची पातळी पूर्ण भरलेलीच असते. आणि ती अशी छोटी छोटी गावं आहेत तिकडे. बुरोंडी नावाचं गाव आहे ते. तिथं मासे मागच्या वेळेला एक व्हिडिओ केला होता, ते तिथून घेतलेलं आहे. तिथं सगळ्या बोटी येतात, तिथून सगळे ताजे मासे मिळतात. ते जर दिसत असेल झूम करून तर तिथं सगळ्या त्या बोटी उभ्या आहेत आणि त्या बोटींमधून सगळे मासे येतात. कालची मस्त ही संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचं हे वातावरण आणि संध्याकाळच्या वातावरणात हा झालेला सनसेट आणि दिसणारा समुद्र जबरदस्त. आता थोड्याच वेळामध्ये इथं होणार आहे कार्यक्रम जेवणाचा आणि जेवणाची जय्यत तयारी. जबरदस्त. आत्ता बनवणार आहे चिकन. दिवसभरात सगळी हेक्टिक झाली उद्याचं काम. कसं आहे असं चिकन असं बनवणार. लेग पीस काय लेग पीस. तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जरा बर्फ झाला असं वाटतं मला. तर त्याला वितळवतो थोडं पहिला. मॅरिनेट करून ठेवलं होतं. मॅरिनेट केल्यानंतर जरा बर्फ झाल्यासारखं होते. तर हा भात केला आहे मस्तपैकी. भात आता बाजूला काढतो पहिलं. आवाज येतोय की नाही माझा काय माहिती. येतोय. हा काढला बाजूला. सुक्क चिकन बनवतो एकदम सुक्क चिकन. आणि आमचे मोठे साहेब जरा बाहेर बसले. कपनी तयारी सगळी आता. कांदा मसाला वा वा वा. फोटो टाकल्यानंतर टाकायचं आहे जरा चिकन ग्रेव्ही मसाला. त्यानंतर कांदा मसाला टाकायचा आपल्याला थोडा मिक्स करायचं. जरा मसाले चिकन कोल्हापुरी मसाले स्पेशल. काश्मीरी मिरची पावडर यांनी काय फक्त थोडा हे काय तिखट नसतं, फक्त थोडा कलर येणार त्यांना. दुसरं काय तिखाला आता आंबारीचं ते मिळालं नाही आम्हाला, तर तिखाला कार्यक्रम जरा लागेल. पण तू बाबा अरे पैसा ठेवलेला झाड कापायचं आहे कोकणातला. आपण काय गुन्हेगार नाही, कोण गुन्हेगार बनावं नाही. चांगली जिंदगी आहे, चांगली कमवा, आई बाबा कमवा. ठीक आहे. अंडा
कोथिंबीर आणि टोमॅटो. एकच नंबर. विषय खोल आहे, गोल आहे. टोमॅटो आता टाकल्यावर आता ऑमलेटचा विषय खोल आहे. मित्रांनो खोल आहे. चवीनुसार मीठ. जरा विषय इकडे होतात. बरं साहेब, हे चिकन बघून बघा प्रतिक्रिया द्या काहीतरी. काळा मग आता सगळं हातात होते. हे काय छानशी घ्या. हे काय छानशी. हा चमचा घ्या. कसं वाटतं सांगा जरा. चमचा फिरवा. जास्त नका फिरवा. असं आहे झालेलं आमचं ऑमलेट. कसं आहे भुजबळ साहेब? जरा मॉडिफाय करावं लागते भुजबळ साहेब. मॉडिफाय चालू द्यावं लागेल त्याच्यात आपल्याला. काय ॲफिडेविट विथ ॲसिड डायबिटीज. मान्य गॅस आहे. मस्तपैकी चिकनचा रस्सा बनवलेला आहे. ऑमलेट केले जबरदस्त. लेग पीस आणि चिकनचे लेग पीस घेतलेले आता खायला मस्तपैकी. इकडे रस्सा बनवून तयार आहे. रस्सा, राईस, चिकन लेग पीस बनवलेले आहेत आणि सोबत आमलेट, चिकन लेग पीस आणि ऑमलेट. तयारी झालेली आहे आता आमची सगळी. आता ड्रेसअप तर झालो आहे सगळं आम्ही आणि इथून निघायचं आहे पटकन आपल्याला. सकाळचा व्ह्यू एकदम समुद्राचा. जबरदस्त वातावरण झालेलं आहे. काल पाऊस पडण्याची अपेक्षा होती पण काही पडला नाही. आता इथून निघायचं दापोली नाश्ता वगैरे करायचं. तिथे एक काम आहे. तिथून परत खेडला जायचं आहे. खेडच्या कोर्टातलं काम आटपायचं आहे आणि घरच्या दिशेला निघायचं आहे. मोरे साहेब, घरच्या दिशेला निघायचं आहे. त्या माणसाला सांगा मुक्काम बिक्कामचं ना काय हे करू. आणि जबरदस्त वातावरण झालेलं आहे. हे बघा पावसाचं अख्खे ढग आलेले आहेत. काळशार झालेलं वातावरण. 1-2 दिवसात पाऊस पडेल जबरदस्त इथं. बघू आता भारी एन्जॉय झाला 1-2 दिवस. आता कामसुद्धा केलं पाहिजे. आता इथून निघायचं डायरेक्टली आम्हाला खेडला गेल्यानंतर तिथून कोर्टाची कामं आटपायची आहेत सगळी. कोर्टाची सगळी कामं आटोपल्यानंतर आम्ही डायरेक्ट थेट निघणार आहोत पुण्याला. तर आता 1 नंबर लोकेशन, 1 नंबर. गरमीमुळं खूप घाम येतोय भुजबळ साहेब. भुजबळ साहेब, गरमीमुळं घाम येतोय खूप. काय मत आहे तुमचं? बरोबर आहे. आणि अजून काय प्रतिक्रिया तुमची राहणीमानाबद्दल आणि या सगळ्या ट्रिपबद्दल? होय, काय तुमची प्रतिक्रिया? काय बेस्ट आहे सगळंच एकदम. मला निघायचं आहे आता. AC लागल्यावर जरा बरं वाटते. मोरे साहेब भारी एकदम जबरदस्त मस्त वाटतं. तुमचा नंबर मी बंगल्याचा कमेंट बॉक्समध्ये खाली टाकून देईल. नक्की द्या. हां, नक्की द्या. मला जर यायचं असलं नक्की आपण सहकार्य करू. काय ओके मध्ये. कोर्टातलं काम आटपून निघालेलो आहे आम्ही आता. आणि जबरदस्त जोरदार पाऊस व्हायला लागलेला आहे. पावसाची जोरदार बॅटिंग चालू झाली आहे. म्हणजे समोरचं दिसत नव्हतं आतापर्यंत, आता दिसायला लागलं थोडं थोडं. मोरे साहेब, काय तुमची प्रतिक्रिया? नाही पाऊस प्रचंड आहे. अतिप्रचंड वेग धारण करून आलेला आहे. प्रचंड वेग धारण करून जबरदस्त. म्हणजे काल राहिलेलो असतो तर जरा अजून मजा आली असती. ठीक आहे, पण आज पावसानं दर्शन दिलंय शेवटी कोकणात. आणि ते पहिला पाऊस आहे. त्यामुळं फार जबरदस्त. हे बघा पाण्याचे पाट वाहू लागलेले आहेत. वा, भुजबळ साहेब तुमची काय प्रतिक्रिया? अतिउत्तम बोललेत भुजबळ साहेब. त्यामुळं जबरदस्त वातावरण झालेलं आहे. भुजबळ साहेबांची अजून आजच्या दिवस राहण्याची इच्छा आहे या पावसामुळं, पण ते शक्य नाही. कारण कामं धामं सगळी पडलेली आहेत. उद्या कोर्टात हिरवळ सगळीकडे दाटून आलेली आहे. वा, खतरनाक नजारा. धबधबा बघण्यासाठी तुमच्या गावाला इन्व्हाइट करा लोकांना. नक्की. कुठलं गाव सांगा, हे नाव? हे आहे चिपळूण मधलं
आमडस नावाचं आमडस छोटंसं गाव छोटस डोंगराच्या सह्याद्रीच्या कुशीत. कुशीत आणि सगळ्यांच्या हृदयात बसलेलं बसलेलं आमडस नावाचं छोटस छोटंसं गाव. कोकणातलं हे अतिसुंदर अतिउत्तम गाव. आणि लगेच पहिल्या पावसाचे धबधबे चालू झालेले आहेत. जबरदस्त दिसतंय एकदम. छोटासा धबधबा आहे तो, पण मोठा पाऊस पडल्यावर मोठा होईल धबधबा, असंच ना. खरी गोष्ट आहे असं. अक्षर आहे का आणि हे अन्न बरं का सगळं काम असं हे काढलेलं आहे धबधबा. बोर तुम्ही इकडंच आणायचं. तिकडं त्यांनी काम आणलं माहिती आहे का, लय चुकीचा पॉईंट काढलाय त्यांनी बोरचा. आता एक घर बांधल्यावर भारी दिसेल. हा सगळा जो व्ह्यू असेल ना, सगळं भात शेती वगैरे सगळी झाल्यावरती कसं करणार? एक नंबर हो, सर. हो. रस्ता बिस्ता जेसीबी याच्यात सगळी झाडं लावली ना मोरे साहेब, कुठली नारळाची, आंब्यांची, ही सगळी झाली ना हो. की तेव्हा एक नंबर होणार आहे. अहो एक नंबर म्हणजे आता काय? रस्ताच झाला तर कसला गेटेबल आहे. रेती राव तुम्ही आतापासून आणून ठेवली, पण पाऊस जर झाला ते वाहून जाते राव ती. ते बिल्डरची जबाबदारी ना, आपला काय विषय नाही. आपला नाही विषय, काही विषयच नाही. पाऊस झाल्यावर ते धबधबे वगैरे जेव्हा येतील ना, एक नंबर दिसेल ते, एक रस्ता नंबर. झाल्यामुळे जरा मस्त त्याला अजून भारी एकदम. गेटेबल आहे लागेला. पंजाबी ढाबा. सांगा सर्व करू द्या ना भैया. बटर अजून काय, बटर चिकन बटर नाही आपलं, बटर पनीर मसाला, दाल मखनी, तडका. सीधा दाल. आणखी कांदा घ्या. कांदा कंटिन्यू वडा कांदा चांगल्या क्वालिटीचा आहे ना कांदा. कांदा चांगल्या क्वालिटीचा आहे ना. त्या माणसाला चांगल्या क्वालिटीचा कांदा पाहिजे. मोरे साहेब, प्रतिक्रिया कळवा तुमची. अतिशय योग्य रीतीने. कांदा तुम्ही कमी घेतला, कांदा घ्या तुम्ही, कांद्यावर जोर द्या तुम्ही, घ्या. मी तडक्यावर जोर देतो पुढे. कशी काय जेवण सांगा, प्रतिक्रिया कळवा तुमची. साहेबांनी बटर रोटी घेतली, इकडे व्हीटवाली रोटी आहे विषय. जो गार्लिंग आहे ना, वा एक नंबर. आता काय दाल मखनी, पंजाबची फेवरेट डिश. कार्यकर्ते आले तुमचे टाकूकर यांना ऑलवेज अशा प्रकारे पुण्यात एंट्री. विषय टॉपचा. This type of action.